महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात दिनांक 24 ऑगस्ट रोजी सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान पुन्हा गोळीबाराच्या घटनेने थरार उडालाय। सोमनाथपूर वाडाचे रहिवासी विनोद उर्फ पापा जाधव यांच्यावर राजुरा न्यायालयासमोरील प्रदीप बारच्या बाजूला दोन अज्ञात तरुणांनी समोरासमोर डोक्यावर गोळी झाडली आहे। या हल्ल्यात पापा जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। ते गडचांदूर येथे जिम ट्रेनर म्हणून काम करतात। हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले। हा परिसर राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय वर्दळीचा असून दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। यापूर्वीही राजुरात भाजपा नेत्या सचिन डोळे यांच्या पत्नीवर आणि यादव नामक व्यावसायिकावर गोळीबार झाला होता। वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण असून युवा पिढीच्या गुन्हेगारीकरणाबाबत चिंता व्यक्त होत आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वहाब अली सय्यद, चंद्रपूर।